इराणी क्षेपणास्त्राच्या टप्प्यात भारतही. इस्रायल सैन्याकडून नकाशा दाखवत इशारा. सेजिल दामाची क्षमता अफाट. इस्रायली सैन्यानेच नकाशा शेअर करत भारतासह अनेक देशांना इराणी क्षेपणास्त्रापासून सावधगिरीचा इशारा दिला आहे. इस्रायल आणि अमेरिकेतील युद्धात इराणने सोमवारी तीव्र प्रतिहल्ला चढवला. कुवेतमध्ये अमेरिकेची 3 F-15E लढाऊ विमाने पाडल्याचा दावा इराणने केला आहे. मात्र ती इराणने नव्हे तर कुवेतनेच गैरसमजातून पाडली असा खुलासा नंतर अमेरिकेने केला. परंतु इराणने कुवेतमधील अमेरिकी तळावर केलेल्या हल्ल्यात 4 अमेरिकी सैनिक मारले गेल्यावर त्याला अमेरिकेने दुजोरा दिला आहे. अशातच इराणी क्षेपणास्त्राची रेंज भारतापर्यंत असल्याचं समोर आलं आहे. इस्रायली सैन्यानेच नकाशा शेअर करत भारतासह अनेक देशांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. कोणकोणत्या देशांना धोका? इराण केवळ आपल्यासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी धोकादायक आहे असा इशारा इस्रायलने याआधी वारंवार दिला होता. मात्र आता इस्रायली लष्कराने थेट इराणी क्षेपणास्त्राच्या टप्प्याचा तपशीलवार नकाशा X या सोशल मीडियावरती शेअर केला आहे. या नकाशात भारतालाही इराणी क्षेपणास्त्राच्या माऱ्याच्या टप्प्यात दाखवलं आहे. इस्रायली लष्कराने पहिल्यांदाच असा नकाशा जारी केला आहे. भारतासोबतच रशिया, कझाकिस्तान, चीनचा बहुतांश भाग आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण युरोप खंडातील अनेक देशही या इराणी क्षेपणास्त्राच्या रेंजमध्ये दर्शवले आहेत. काय आहे इस्रायलची पोस्ट बघू आपण ती. इस्रायल डिफेन्स फोर्स या अधिकृत X हँडलवरून शेअर केलेल्या नकाशाचं कॅप्शन इराणी राजवटीचा धोका केवळ इस्रायलसाठीच नाही तर संपूर्ण प्रदेशासाठी आहे असं दिलं आहे. इराणी क्षेपणास्त्राचा 300 किमी, 1000 किमी, 2000 किमी आणि 3000 किमी टप्प्यात विभागण्यात आला आहे. भारताचा पश्चिम प्रदेश इराणच्या 1000 किमी क्षेपणास्त्राच्या श्रेणीत आहे तर अर्धा भाग 2000 किलोमीटर अंतराच्या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आहे तर संपूर्ण देश 3000 किलोमीटर क्षेपणास्त्राच्या माऱ्याच्या टप्प्यात आहे. इराणी क्षेपणास्त्राची क्षमता किती आहे? इराणकडे बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा मोठा साठा असल्याचा अंदाज वर्तवला जातो. यापैकी बहुतांश क्षेपणास्त्र भूमिगत बंकरमध्ये लपवलेली असू शकतात. अमेरिका आणि इस्रायलविरुद्धच्या हल्ल्यामध्ये या क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला आहे. इराणने प्रत्युत्तर देताना मध्य पूर्वेतील अनेक अमेरिकन लष्करी तळावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्लाबोल चढवला आहे. इराणकडे अनेक लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र आहेत. सेजिल क्षेपणास्त्राचा मारा करण्याची क्षमता 2000 किमी तर इमाद क्षेपणास्त्राची क्षमता 1700 किमी असल्याची माहिती आहे. तर गदर आणि खोरमशहर क्षेपणास्त्राची क्षमता प्रत्येकी 2000 किलोमीटर आहे. विशेष म्हणजे खोरमशहर 4 क्षेपणास्त्राची क्षमता 3000 किमी असल्याची माहिती आहे. सिमोग क्षेपणास्त्र 4000 ते 6000 किमीच्या टप्प्यात तर घैम 100 क्षेपणास्त्र 3000 ते 4000 किलोमीटर लांब डागले जाऊ शकते.